नमस्कार. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आतापर्यंत आपण हेरिडिटी अँड इव्हॉल्युशनचे जवळपास 5 लेक्चर पाहिले. हे लेक्चर नंबर 6 असेल आणि शेवटचं लेक्चर असेल आपलं. तर या आधीच्या जर लेक्चर तुम्ही पाहिलेले नसतील तर आधी ते पहा आणि नंतर या लेक्चरकडे या. तुम्हाला नक्कीच या व्हिडिओ सिरीजचा फायदा होईल. तर चला आज आपण ह्यूमन इव्हॉल्युशन या शेवटच्या टॉपिककडे जाणार आहोत. ह्यूमन इव्हॉल्युशन म्हणजे मानवी उत्क्रांती. ज्या प्रश्नापासून आपण या प्रकरणाला सुरुवात केली होती, मानवी उत्क्रांती, माणूस कसा आला. ठीक आहे, सुरुवातीला या प्रश्नापासून आपण सुरुवात केलेली होती, माणूस कसा आला. बरोबर आहे. त्या प्रकरणाला, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आता मिळणार आहे. ह्यूमन इव्हॉल्युशन म्हणजे मानवी उत्क्रांती. माणसाला कोणी बनवलेलं नसून माणसाची उत्क्रांती झाली. वेगवेगळ्या स्पेसिस मधून बनत अपडेट होत होत आजचा जो मानव आहे किंवा आजचा जो ह्युमन आहे, ज्याला आपण सायंटिफिक भाषेमध्ये म्हणतो होमो सेपियन, तो तयार झाला उत्क्रांतीने. आजचा मानव होमो सेपियन हे पाहणार आहोत आपण आजच्या लेक्चर मध्ये. तर चला सुरुवात करूया आपण ह्यूमन इव्हॉल्युशनला. तर ह्यूमन इव्हॉल्युशनला सुरुवात करत असताना साधारण 7 कोटी वर्षांपूर्वी म्हणजे 7 करोड इयर्स अगो अर्थवर, 7 करोड वर्षांपूर्वी जर तुम्ही विचार केला तर आपल्या अर्थवर डायनासोर्स राज्य करत होते. आणि हे डायनासोर्स महाकाय होते. कितीतरी मोठ्या मोठ्या आकाराचे हे डायनासोर्स होते. हेच राज्य करत होते माणसाच्या आधी अर्थवर 7 करोड वर्षांपूर्वीपर्यंत. परंतु एक काळ असा आला, एक घटना अशी घडली की त्या घटनेमध्ये सर्व डायनासोर्स नेस्तनाबूत झाले, सर्व डायनासोर्स मृत्युमुखी पडले. असं मानलं जातं की 7 करोड वर्षापूर्वी एक मोठा ऍस्टेरॉइड पृथ्वीवर येऊन आदळला आणि त्या ऍस्टेरॉइडच्या स्फोटमुळे, त्याच्या धक्क्यामुळे कितीतरी म्हणजे खूप सारे डायनासोर्स हे मृत्युमुखी पडले. आणि जे डायनासोर्स शिल्लक राहिले किंवा आणि फक्त डायनासोर्स नाही तर डायनासोर्स बरोबर इतरही कितीतरी सजीव मृत्युमुखी पडले. परंतु त्या काळामध्ये किंवा त्या वेळेमध्ये फक्त डायनासोर्सच मृत्युमुखी पडले असं नाही, तर त्याबरोबर प्लांट्स असतील, वेगवेगळे अॅनिमल्स असतील, हे सुद्धा नष्ट झाले. बरेच अॅनिमल्स, बरेच प्लांट्स हे नष्ट झाले. बरोबर आहे. आता त्या धक्क्यामधून जे डायनासोर्स वाचले ते नंतर भुकेने मेले किंवा भुकेने ते म्हणजे त्यांचा ते नष्ट झाले, भुकेने नष्ट झाले. आता त्यावेळेस मॅमल्स कुठे होते? मॅमल्स म्हणजे कोण? आपण. मॅमल्स म्हणजे कोण? आपण म्हणजे सस्तन प्राणी कुठे होतो? तर त्यावेळी मॅमल्सचा आकार खूप जास्त छोटा होता. मॅमल्सचा आकार खूप जास्त छोटा होता. पहा, डायनासोर्स हे मॅमल्स नव्हते, कारण डायनासोर्स हे अंडी घालत होते. लक्षात घ्या, डायनासोर्स हे पक्षी रूप प्राणी होते. हे लक्षात, ते अंडी घालत होते, ते मॅमल्स नव्हते, त्यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स नव्हत्या. मग त्यावेळी जेव्हा डायनासोर्स शांत झाला त्यावेळी मॅमल्स हे जमिनीखाली होते, कारण त्यांचा जो आकार होता तो खूप जास्त छोटा होता. तर या धमाक्यामुळे, या स्फोटमुळे बऱ्यापैकी मॅमल्स, बरेच मॅमल्स ज्यांचा आकार छोटा होता ते या स्फोट मधून वाचले. येते लक्षात. तर चला जास्त वेळ न घालवता आपण ह्यूमन इव्हॉल्युशनला सुरुवात करूयात. आणि तर सर्वात पहिल्यांदा 7 करोड वर्षापूर्वी एक लेम्युर लाईक अॅनिमल आला. लेम्युर लाईक अॅनिमल म्हणजे आजचा लेम्युर नावाचा प्राणी ना, तो जसा दिसतो त्या प्रकारचा एक अॅनिमल 7 करोड वर्षापूर्वी झाला. म्हणजे तेव्हा पृथ्वीवर माकड सुद्धा नव्हता. ठीक आहे. डायनासोर्सचा अंत झाला आणि डायनासोर्सच्या अंतानंतर मॅमल्स बऱ्यापैकी एका चांगल्या पोझिशन मध्ये आले. आणि त्या मॅमल्स मधला हा एक मॅमल होता जो आजच्या लेम्युर सारखा दिसतो, जो मंकी लाईक होता. मंकी लाईक अॅनिमल्स आर सेड टू बी इव्हॉल्व्ड फ्रॉम सम अँसेस्टर्स who were more or less similar to the modern lemurs. म्हणजे काय की माकडा सदृश दिसणारे प्राणी तयार झाले. कोणापासून तयार झाले? आजच्या लेम्युर सारख्या दिसणाऱ्या प्राण्यांपासून मंकी लाईक अॅनिमल्स, माकड नव्हे पण मंकी लाईक अॅनिमल्स काय झाले? तयार झाले. कधीची गोष्ट ही? 7 करोड इयर्स अगो. ही टाइमलाईन खूप महत्वाची. 7 करोड इयर्स अगो, 7 करोड इयर्स अगो. येते लक्षात. त्यानंतर 7 करोड वर्ष आपण मागे चाललोय आणि मागून आता पुढे येत जाणार आहे. 7 करोड वर्षांनंतर ह्या गोष्टी घडल्या. 7 करोड वर्षापूर्वी ह्या गोष्टी घडल्या. त्यानंतर वेळ निघून जायला लागली आणि जवळपास 3 करोड वर्ष कालावधी निघून गेल्यानंतर एक नवीन प्राणी इव्हॉल्व झाला, ज्याचं नाव होतं इजिप्तोपिथेकस. ज्याचं नाव काय होतं? इजिप्तोपिथेकस.
आता हा इजिप्टोपिथेकस कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह झाला पहा समजून घ्या. त्या माकडा सदृश दिसणाऱ्या प्राण्याची टेल म्हणजे शेपटी, ठीक आहे, टेल ऑफ दिस मंकी लाईक एनिमल ऑफ आफ्रिका इज सेड टू बी डिसअपियर्ड. ती काय व्हायला लागली, गायब व्हायला लागली. जवळपास 4 करोड वर्षांपूर्वीची गोष्ट ही. 4 करोड वर्षांपूर्वी हा एक ॲनिमल किंवा हा एक इजिप्टोपिथेकस नावाचा जो स्पेसिस आहे त्याची जी टेल आहे, टेल म्हणजे शेपटी, हळूहळू काय व्हायला लागली, डिसअपियर व्हायला लागली. आणि तो कुठला होता, आफ्रिकेमधला होता. ही स्टोरी समजून घ्या. हे काय झालं, त्या काळामध्ये आफ्रिकेमध्ये एक दुष्काळ पडला. त्या दुष्काळामुळे झालं काय की तिथली जी जंगल आहेत ती नेस्तनाबूत झाली, ती सपाट झाली. आता त्यावेळी त्या जंगलामध्ये असणारे जे माकडासारखे दिसणारे प्राणी आहेत किंवा माकड सदृश जे प्राणी होते जे झाडावर राहत होते त्यांना नाईलाजाने जमिनीवर यायला लागलं. या गोष्टीमुळे झालं काय की ते झाडावरून जमिनीवर आल्यामुळं त्यांना पहिल्यापासून एक गोष्टीची सवय होती की झाडावर असताना त्यांना लांबच पाण्याची सवय होती, येते लक्षात. आणि झाडावर चालत असताना ते त्यांच्या शेपटीच्या मदतीने चालायचे, शेपटीचा आधार घेऊन चालत होते. आणि त्यांना एक लांबच्या गोष्टी पाहण्याची सवय होती पहिल्यापासून, वरून सगळं दिसत होतं. परंतु जेव्हा ते जमिनीवर आले तेव्हा ते अडचणीत आले. अडचणीत कसे आले की ज्या ठिकाणी जंगल नेस्तनाबूत झालं, भुईसपाट झालं, तेव्हा त्या जमिनीवर मोठी मोठी गवतं उगवायला लागली. आणि या गवतांमध्ये मंकीजला, या माकडासारख्या दिसणाऱ्या प्राण्यांना त्या ठिकाणी राहणं अवघड झालं. का अवघड झालं, कारण एकतर त्यांना वरून सगळं पाहण्याची सवय होती, परंतु आता त्या गवताच्या हाईटमुळे त्यांना समोरचं दिसत नव्हतं. एक दुसरी गोष्ट, शेपटीचा उपयोग झाडावर आधारासाठी होत होता, जमिनीवर त्यांना शेपटीचा उपयोगच होत नव्हता. त्यामुळे झालं काय की त्यांनी शेपटीचा वापर बंद, म्हणजे शेपटीचा वापरच बंद झाला पूर्णपणे, येते लक्षात. आणि आता हे चालत असताना 3-3 वेळा काय करायचे, आता चालताना ते 4 पायावर चालायचे, पण चालताना 3-3 वेळा काय करायचे की समोर कोणी धोका आहे का नाही म्हणून उठून बघायचे, येते लक्षात. म्हणजे चालत आहेत आणि चालता चालता काय करायचे, वर उठून बघायचे कुणी आहे का, पुन्हा थोडं चालायचे, पुन्हा वर उठून पाहायचे कुणी आहे का. या कारणामुळे झालं काय, हे जे पुढचे 2 पाय आहेत ना, या हे पाय थोडे फ्री व्हायला लागले, कारण याचा वापर ते जास्त चालण्यासाठी करतच नव्हते. याचा वापर ते 3-3 वेळा उठून वर पाहायचे आणि याचा बॅलन्सिंग करण्यासाठी वापर करायला लागले. त्याचबरोबर पाठीचा जो कणा आहे तो हळूहळू काय व्हायला लागला, थोडासा ते वाकून चालायचे, ते थोडासा स्ट्रेट व्हायला लागला, कारण ते 3-3 वेळा काय करायचे, वर पाहायचे, येते लक्षात. आणि हे करत असताना यांची जी टेल आहे, यांची जी शेपटी आहे, ती काय व्हायला लागली, डिसअपियर व्हायला लागली, कारण त्याचा वापरच करत नव्हते. आपण वेस्टिजियल ऑर्गन मध्ये पाहिलं, ज्या गोष्टीचा आपण वापर करत नाही ती एक तर काय होते, डिजनरेट होते किंवा ती पूर्ण डेव्हलप सुद्धा होत नाही. पुढे काय सांगितलं, दे डेव्हलप ड्यू टू एनलार्जमेंट इन ब्रेन. त्यांच्या मेंदूमध्ये किंवा त्यांच्या मेंदूच्या आकाराची वाढ व्हायला सुरुवात झाली. ह्या ऍक्टिव्हिटी करत असताना मेंदूच्या आकाराची काय व्हायला लागली, वाढ व्हायला लागली. देअर हँड्स वेअर ऑल्सो इम्प्रूव्ड. त्यांचे हात सुद्धा खूप जास्त इम्प्रूव्ह झाले. का झाले ते सांगितलं. अँड दज एप लाईक एनिमल्स वेअर इव्हॉल्व्ड. आणि एप सारखे दिसणारे हे प्राणी तयार झाले. आणि हे प्राणी नंतर मीनवाईल दीज एप लाईक एनिमल्स रीच द साऊथ अँड नॉर्थ ईस्ट आशिया. आपल्या आशियामध्ये साऊथ आणि नॉर्थ ईस्ट मध्ये हे अॅनिमल जाऊन राहायला लागले. आणि नंतर त्यांच्यामधून गिबन आणि ऑरंगुटन सारखे अॅनिमल्स तयार झाले. तुम्ही गुगलला सर्च करा, गिबन, ऑरंगुटन हे मंकीजच्या स्पेसिस मधलीच, म्हणजे यांच्या या जाती आहेत, हे आपले कझन ब्रदर्स आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, हे खूप वेगवेगळ्या स्पेसिस आहेत, आपल्याला फक्त माकड माहिती आहे. आणि बरेच जण काय म्हणतात माहिती का, माकडापासून माणूस बनला, माकडापासून माणूस बनला. नाही, माकडापासून माणूस नाही बनलेला, ही इव्हॉल्युशन आहे. आणि बरेच जण म्हणतात मग आजची जी माकडं आहेत ती पुढे जाऊन माणसं बनणार आहेत का. हा मूर्खपणा आहे. आजची माकडं कशी पुढे जाऊन माणसं बनणार आहेत, म्हणजे इव्हॉल्युशनची थिअरीच आम्हाला समजत नाही की इव्हॉल्युशन काय चाललंय. आता बरेच जण म्हणतात की मग ती माकडं माणसं का नाही बनली. अरे बाळांनो, आजची जी माणसं आहेत ना, आजचा जो ह्युमन बिईंग आहे ना, याची सुरुवात आफ्रिकेमध्ये झालेली आहे. कारण आफ्रिकेमध्ये ह्या घटना घडल्या होत्या. जे दुष्काळाची घटना सांगितली ना, ही आफ्रिकेमध्ये घडली होती. आणि त्या काळामध्ये पूर्ण अर्थवर जरी मंकीज असतील तर बाकीच्या अर्थवरच्या मंकीज बरोबर त्या घटना घडल्या नाही. ती घटना कुठे घडली, आफ्रिकेमध्ये घडली. आणि कोणाच्या शरीरामध्ये बदल होणार आहे, मग आफ्रिकेतल्या माकडांच्या शरीरामध्ये बदल होणार आहे ना, बरोबर ना. मग इतर माकडं माणसं बनण्याचं काय कारण आहे, येते लक्षात. जसं कोंबडीचं उदाहरण दिलं, काही बर्ड्स आले, ते बर्ड्स त्या ठिकाणी जाऊन राहायला लागले. ठीक आहे, सपोज 100 बर्ड्स आहेत, ते तिथे येऊन 100 बर्ड्स तिथं आले खाण्यासाठी, आणि ते 100 मधले 10 जणच तिथं राहिले, 10 बर्ड्स तिथं राहिले.
साहजिक आहे, हे 10 बर्ड्स मध्येच बदल होणार ना, ह्याच पुढे जाऊन कोंबड्या बनणार. या कोंबडीचं उदाहरण काय देतो, कारण लास्ट लेक्चरला दिलेलं आहे, याच्या आधी बऱ्याच वेळा दिलेलं आहे आणि एक्झाम्पल वरूनच समजतात या गोष्टी. बाकीचे जे 90 आहेत जे उडून गेले, तिथून निघून गेले, त्या बर्ड्सचं कोंबड्या बनण्याचं काय कारण आहे? म्हणजे काहीच काही म्हणायचं, बरोबर ना? ते बर्ड्स 90 उडून गेले, ते बर्ड्सच राहणार आहे, त्यांच्यामध्ये बदल होण्याचं काही कारणच नाही, कारण त्यांनी बदल होण्यासाठी चान्सच दिला नाही. तसंच या आफ्रिकेमध्ये असलेल्या जंगलातल्या माकडांबरोबर ती इव्हेंट घडला, ती घटना घडली, त्यांना त्या सिच्युएशनला फेस करावं लागलं आणि हळूहळू त्यांच्या शरीरामध्ये बदल झाला. आता त्या काळामध्ये आशियामध्ये जी माकडं होती किंवा युरोपमध्ये जी माकडं होती, माकडं म्हणण्यापेक्षा मंकी लाईक अॅनिमल्स होते, त्यांच्या बरोबर तो इव्हेंट घडला नाही, त्या कारणामुळे त्यांच्यामध्ये पुढे जाऊन तो बदल झाला नाही. इतकं सिंपल लॉजिक आहे. आणि बरेच जण म्हणतात की आम्ही इव्होल्युशनची थेरी मानत नाही किंवा काय, नका मानू, काही अडचण नाही, तुम्ही म्हणण्याने फॅक्ट बदलणार नाहीये, ठीक आहे? तर दे डेव्हलप ड्यू टू एनलार्जमेंट इन ब्रेन, हा याच्याबद्दल बोललो आपण. आता इकडे येऊ. हा हे पण झालंय की हेच जे एप लाईक अॅनिमल्स आहेत ना, हे पुढे जाऊन नॉर्थ ईस्ट आशियामध्ये आणि साऊथ आशियामध्ये जाऊन यांच्यामध्ये पुन्हा काय झालं, इव्होल्युशन झालं आणि हे गिबन आणि ऑरंगुटन मध्ये काय झालं, यांचं इव्होल्युशन झालं. येते लक्षात? हे झालं इजिप्तोपिथेकस 4 करोड इयर्स एगो. त्यानंतर साधारण 2 करोड वर्षाचा 1.5 करोड वर्षाचा कालावधी पुन्हा गेला, 2.5 करोड इयर्स अगो, म्हणजे 1.5 करोड वर्षाचा कालावधी पुन्हा पुढे गेल्यानंतर तेव्हा यांच्यापासून ड्रायोपिथेकस जो स्पेसिस आहे तो आला. आता उरलेले जे रिमेनिंग एप लाईक अॅनिमल्स आहेत, काही जण साऊथ एशियाला गेले, काही जण नॉर्थ एशियाला गेले, परंतु काही जे एप लाईक अॅनिमल्स आहे ते स्टेड इन आफ्रिका, ते आफ्रिकेमध्येच राहिले. अँड फ्रॉम देम, आणि त्यांच्यापासून पुढे जाऊन कोण, गोरिला अँड चिंपंजी सारखी माकडं इव्हॉल्व्ह झाली. तुम्हाला गोरिला माहितीये, चिंपंजी सुद्धा माहितीये. तुम्ही गोरिला पहा, गोरिला माणसासारखा चालू शकतो, त्याला शेपटी नसते, बरोबर आहे? गोरिला माणसासारखाच आहे, त्याला शेपटी नसते. तो सुद्धा पहा, तो सुद्धा गोरिला आणि चिंपंजी हा आफ्रिकेमध्ये राहिल्यामुळं, ते जे एप लाईक अॅनिमल्स आहेत ते आफ्रिकेमध्ये राहिल्यामुळे त्यांच्यामध्ये तो बदल झाला आणि गोरिला आणि चिंपंजी सारखे स्पेसिस तयार झाल्या. जवळपास कधी 2.5 करोड वर्षांपूर्वी, 2.5 करोड इयर्स एगो. मग गोरिला आणि चिंपंजी कोणत्या स्पेसिस मधले? ड्रायोपिथेकस मधले. ही गोष्ट लक्षात ठेवा, बरोबर आहे? नंतर पुढे जाऊन रामापिथेकस 1 करोड इयर्स अगो, 1 करोड वर्षापूर्वी, 1 करोड इयर्स एगो रामापिथेकस ही स्पेसिस आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक अॅनिमल, हा पहिला रेकॉर्ड आहे. म्हणजे पहिला हा मंकी असा होता किंवा पहिला हा स्पेसिस असा होता की जो मंकी सारखा कमी दिसत होता आणि ह्युमन सारखा जास्त दिसत होता, बरोबर आहे? इज विथ अस इन द फॉर्म ऑफ रामापिथेकस, आणि त्याला काय म्हणलं गेलं, रामापिथेकस एप म्हणलं गेलं. आणि हा कुठं, नॉर्थ इंडिया आणि ईस्ट आफ्रिका मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे कसा पाहायला मिळतो, याचे अवशेष आपल्याला तिथं पाहायला मिळालेले आहेत. येते लक्षात? 1 करोड इयर्स अगो. त्यानंतर पुढे गेलो आपण तर जवळपास 40 लाख इयर्स अगो आपल्याला ॲस्ट्रोलोपिथेकस ही स्पेसिस पाहायला मिळते. 40 लाख वर्षांपूर्वी. आपण अलीकडे येत चाललोय बरं का, 40 लाख इयर्स अगो. पुढे काय सांगितलंय, तेच एप ग्रोन अप इन साईज, तेच एप साईज मध्ये वाढले अँड बिकेम more intelligent, and thus the ape of South Africa evolved about 40 lakh years ago. आणि हेच याच एप मध्ये, क्लोजिंग नाही रे बाबा, याच एप मध्ये, एक मिनिट फक्त, ऑस्ट्रेलोपिथेकस बद्दल पाहत होतो आपण. हा तर यामध्ये तर हेच एप साईज मध्ये ग्रो झाले, वाढले, यांची इंटेलिजन्स वाढली आणि हेच साऊथ आफ्रिका मधले जे एप आहेत ते काय झाले, इव्हॉल्व्ह झाले जवळपास 40 लाख वर्षांपूर्वी, 40 लाख इयर्स एगो. यांना आपण म्हणतो ऑस्ट्रेलोपिथेकस. आणि त्यानंतर 20 लाख इयर्स एगो आला स्किल्ड ह्युमन. कोणाला? स्किल्ड ह्युमन. The morphology of these human-like animal started to appear like to be the member of genus Homo. आता हा आपल्या होमो फॅमिली मधला दिसायला लागला. कोण? याला काय म्हणलं गेलं? स्किल्ड ह्युमन. काय म्हणायला गेलं? स्किल्ड ह्युमन. आणि अबाउट 20 लाख इयर्स एगो
अँड द स्किल्ड ह्युमन डेव्हलप्ड, आणि हा जो 20 लाख वर्षांपूर्वी हा स्किल्ड ह्युमन तयार झाला आणि हा आपल्या होमो फॅमिली सारखा दिसायला लागला. आपण होमोसेपियन्स आहोत, तुम्हाला माहिती आहे, बरोबर. पुढे गेल्यानंतर 15 लाख इयर्स एगो, म्हणजे 15 लाख वर्षांपूर्वी होमो इरेक्टस आला. याच्या नावामध्येच इरेक्ट आहे, इरेक्ट म्हणजे पोश्चर. हा सरळ चालायला लागला, एकदम स्ट्रेट चालायला लागला, म्हणून याला म्हणलं गेलं होमो इरेक्टस. अबाउट 15 लाख इयर्स एगो ह्युमन वॉकिंग विथ इरेक्ट पोस्चर वॉज इव्हॉल्व्ड. असा माणूस तयार झाला किंवा असा माणूस इव्हॉल्व्ह झाला की जो एकदम स्ट्रेट पोस्चर मध्ये चालायला सुरुवात केली. अँड इट मे हॅव एक्झिस्टेड इन चायना अँड इंडोनेशिया ऑफ आशियन कंटेंट. आणि हा आपल्याला चायनामध्ये आणि इंडोनेशियामध्ये याचे अवशेष पाहायला मिळतात. ते त्या ठिकाणी तयार झाला किंवा त्या ठिकाणी तो इव्हॉल्व्ह झाला, आपण असं म्हणूयात. आणि त्यानंतर 1.5 लाख इयर्स एगो आमचा सर्वांचा लाडका म्हणण्यापेक्षा इथून पुढे खरोखर इथून पुढे आमची जी इव्हॉल्युशन आहे ती फास्ट फॉरवर्ड झाली, प्रचंड फास्ट फॉरवर्ड. त्याचं रिझन होतं की या ठिकाणी लागला आमचा फायरचा शोध. फायर म्हणजे आगीचा शोध लागला. ठीक आहे, याच्याबद्दल नंतर कधीतरी बोलू. आगीचा शोध हा गेम चेंजर होता, येते लक्षात. आणि हा शोध कोणाच्या काळामध्ये लागला? निअँडरथल मॅन. आणि निअँडरथल मॅनला सगळ्यात पहिल्यांदा वाईज मॅन असं म्हणलं गेलंय. निअँडरथल मॅन हा सर्वात जास्त वाईज मॅन होता, वाईज होता हा. इव्हॉल्युशन ऑफ अपराइट मॅन कंटिन्यूड इन द डायरेक्शन ऑफ डेव्हलपिंग इट्स ब्रेन. याच्या मेंदूमध्ये वाढ होत चालली होती, याच्या मेंदूचा आकार वाढत चाललेला होता. कारण फॉर द पिरियड ऑफ अबाउट 1 लाख इयर्स एगो अँड मीन व्हाईल इट डिस्कवर्ड द फायर. आणि त्यांनी कशाचा शोध लावला? फायरचा शोध लावला, आगीचा शोध लावला. कोणी लावला? निअँडरथल मॅनने लावला. त्यालाच काय म्हणलं गेलं? वाईज मॅन असं म्हणलं गेलं. आणि सगळ्यात शेवटी आमचा क्रो-मॅग्नन मॅन, ज्याचं नाव आपण लास्ट लेक्चरला घेतलेलं होतं, हा क्रो-मॅग्नन मॅन आला 50,000 इयर्स अगो. 50,000 वर्षापूर्वी हा क्रो-मॅग्नन मॅन आला. And the Cro-Magnon man evolved about 50,000 years ago, and afterwards this evolution had been faster than the earlier. आधीपेक्षा ही जी इव्हॉल्युशन आहे ही खूप जास्त फास्ट व्हायला लागली. लक्षात घ्या, आपण खूप मोठी जर्नी कव्हर करत आलेलो आहे. 7 करोड इयर्स एगो लेम्यूर लाइक एनिमल, 4 लाख इयर्स एगो इजिप्टोपिथेकस, 4 करोड इयर्स एगो 4 करोड इयर्स एगो इजिप्टोपिथेकस, 2.5 crore years ago Dryopithecus, 1 crore years ago Ramapithecus, 40 lakh years ago Australopithecus, 20 lakh years ago Homo erectus, no, Homo erectus नाही, हा Homo habilis काय त्याचं नाव, हा स्किल्ड ह्युमन. 20 lakh years ago स्किल्ड ह्युमन. 15 lakh years ago आपण जर पाहिला तर हा होता होमो इरेक्टस, मॅन विथ इरेक्ट पोस्चर. अँड 1.5 लाख इयर्स एगो होता आपला हा वाईज मॅन, ज्याचं नाव आहे निअँडरथल मॅन. आणि सगळ्यात शेवटी 50,000 इयर्स एगो क्रो-मॅग्नन मॅन. अशा पद्धतीने आपली ही जी ह्युमन इव्हॉल्युशनची जर्नी आहे ही 50,000 इयर्स एगो पर्यंत येऊन थांबती. याच्यानंतर काय होतं? याच्यानंतर येतो आईस एज. याच्यानंतर काय येतो? आईस एज येतो. मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलंय, हिम वर्ष. त्या काळामध्ये पृथ्वीवर मोठ्या प्रमाणामध्ये बर्फ पडलेला होता आणि या काळामध्ये होमोसेपियनला म्हणजे आपल्याला खूप जास्त अडचणींचा सामना करावा लागला. कारण जेव्हा बर्फ पडला तेव्हा आम्हाला आगीच्या मदतीने आम्ही स्वतःला वाचवू शकलो. कारण या आगीमुळे आपण स्वतःचा बचाव केला, या आगीमुळे आपण थंडीपासून बचाव केला, या आगीमुळे आपण अन्न शिजून खायला सुरुवात केली. आणि याच काळामध्ये आपल्या लक्षात आलं की आम्हाला शाश्वत गोष्टींची गरज आहे. शाश्वत गोष्टींची गरज म्हणजे काय? अन्नासाठी दुसऱ्यावर इंडिपेंडन्सी. अन्नासाठी काय पाहिजे? इंडिपेंडन्सी पाहिजे. म्हणजे अन्नासाठी आम्हाला दुसऱ्यावर डिपेंड राहण्याची गरज नकोय. आम्ही अन्नासाठी तोपर्यंत काय करायचो? शिकार करायचो. त्यावेळी काय करायचो? झाडांवर अवलंबून राहायचो, फळं खायचो, या जंगलातून त्या जंगलामध्ये फिरत राहायचो. त्याचबरोबर आपण
प्राण्यांची शिकार करून खात होतो, बरोबर आहे. आणि या आईस एज मध्ये, या हिम वर्षांमध्ये आम्हाला खूप त्रास झाला, भयंकर त्रास सहन करावा लागला. जेव्हा आम्ही आईस एज मधून बाहेर पडलो तेव्हा आमच्या सगळ्यात पहिल्यांदा आमच्या माइंड मध्ये होतं की पुन्हा जर कधी अर्थवर असं संकट आलं तर माणूस हा अन्न वाचून मेला नाही पाहिजे, किंवा आपली स्पेसिस अन्न वाचून मेली नाही पाहिजे. तर आपण 10,000 वर्षांपूर्वी, जवळपास 10,000 वर्षांपूर्वी कशाला सुरुवात केली? ऍग्रिकल्चरला, शेतीला. आणि इथून पुढे आपल्या आयुष्यामध्ये स्थिरता आली. शेतीला सुरुवात केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय आली? स्थिरता आली. तुम्ही पहा, आपले तीन तीन गरजा आहेत: अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न, वस्त्र आणि निवारा. तीन गरजांपैकी वस्त्र ठीक आहे आम्हाला मिळतंय, शेल्टर पण ठीक आहे आम्हाला मिळतंय. हे वस्त्र प्राण्यांसाठी मॅटर करत नाही, शेल्टर मॅटर करतं प्राण्यांसाठी, आपल्याला पण मॅटर करतं. फूड हे सगळ्यांसाठी मॅटर करतं, सगळ्या स्पेसिस साठी. पण एकच स्पेसिस अशी आहे की जी अन्नाची शाश्वती देते, ते म्हणजे ह्युमन बिंग. का? कारण आम्ही शेती करायला शिकलोय, आम्हाला अन्न बनवता येतं. कुत्र्याला जमत नाही, मांजरीला जमत नाही, इतर कोणत्याच प्राण्याला जमत नाही. म्हणून तो फूड साठी आजही दरबदर भटकतात आहेत, बरोबर आहे. आणि आपण पण आधी त्याच कॅटेगरीमध्ये होतो, आपण अन्नाच्या शोधामध्ये इकडे तिकडे भटकत होतो. परंतु ह्युमन बिंगने, माणसाने त्याच्या इंटेलिजन्सच्या जोरावर त्याच्या अन्नाचा प्रश्नच संपून टाकला. आणि इथून पुढे खरं माणसाच्या लाईफ मध्ये थ्रिलला सुरुवात झाली. कारण अन्नाचा प्रश्न मिटवला ऍग्रिकल्चरच्या मदतीने. माणसाच्या आयुष्यामध्ये दुसरा थ्रिलच राहिला नाही. थ्रिल राहिला नाही म्हणजे काय? माणसाला दुसरं करायला काय राहिलंच नाही. जीवन जगण्यासाठी जेवढ्या गोष्टी पाहिजे होत्या तेवढ्या तर तो मिळवतोय. मग त्यानंतर माणसाने नवीन नवीन गोष्टींकडे हात घालायला सुरुवात केली. जसं की त्याने आर्ट ऑफ रायटिंगला सुरुवात केली, लिहायला सुरुवात केली जवळपास 5,000 वर्षांपूर्वी, बरोबर आहे. इतर प्राणी का नाही लिहित? कारण त्यांचे महत्वाचे प्रश्न आहे तेच मिटत नाहीयेत. त्यांचा महत्वाचा प्रश्न काय? खाण्याचा आहे. कुत्रा का नाही विचार करत गाणं म्हणण्याचा? कुत्रा का नाही विचार करत? मांजर का नाही विचार करत आपला लिहिण्याचा, वाचण्याचा, किंवा अदर युनिव्हर्स मध्ये काय असेल, दुसऱ्या स्टारवर काय असेल, गाडी बनवण्याचा, गाडीमध्ये फिरण्याचा? त्यांना त्यांचे मेन मूळ जो प्रश्न आहे ना, बेसिक क्वेश्चन किंवा बेसिक नीड आहे, त्याच पूर्ण नाहीत त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण आमच्या बेसिक नीड सगळ्या कम्प्लीट आहेत, पूर्ण आहेत. म्हणून आम्हाला हे सुचतंय. आम्ही 5,000 वर्षांपूर्वी आर्ट ऑफ रायटिंग, लिहिण्याची कला शिकलो, बरोबर आहे. त्यानंतर आम्ही 400 वर्षांपूर्वी मॉडर्न सायन्सला म्हणजे विज्ञानाचा अभ्यास करायला सुरुवात केली, बरोबर आहे. विज्ञानाचा अभ्यास करायला सुरुवात केली. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन या गोष्टी, इलेक्ट्रिसिटीचा शोध लावला, गाड्यांचा शोध लावला, बरोबर आहे. सायन्सचा अभ्यास करायला सुरुवात केली. इतर कोणीच केली नाही, आम्ही केली. म्हणजे इतर कोणत्या स्पेसिसने याच्यामध्ये हात घातलेला नाही, बरोबर आहे. 400 वर्षांपूर्वी. आणि जवळपास 200 वर्षांपूर्वी इंडस्ट्रियल सोसायटी तयार झाली. औद्योगिकरणाला वेग आला 200 वर्षांपूर्वी. लक्षात घ्या, माणसानेच हे का केलं? कारण इथं हा प्रश्न आपण मिटवला. कशाचा? फूडचा, अन्नाचा. आणि यापूर्वीची गोष्ट म्हणजे 10,000 वर्षांच्या पुढे जा बरं, 50,000 वर्ष त्या काळामध्ये जा बरं, आपण इतर अॅनिमल सारखेच अॅनिमल होतो. परंतु इथून पुढे आपण खरं कोण झालो? होमो सेपियन्स. आपण पूर्णपणे वेगळे झालो, बरोबर आहे. आपण वेगळे झालो.